चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय करण ठोंबरे। करण नसतील किंवा त्यांचा बियाप त्यांचा कोणी प्रतिनिधी आला तरी चालेल, हरकत नाही आहे। करण ठरला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जबरदस्त फिल्डिंग त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आणि त्याचमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरला करण ठोंबरे। आणि ट्रॉफी आपण देत आहोत आणि ट्रॉफी देण्याकरिता मी सर्वांनी बाळरामजी पाटील साहेबांनाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे करणला। आणि कोणी टीमचा देखील आपण लाजवाब खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये पाकलाच आणि त्यासोबत करणची जबरदस्त फिल्डिंगही आपण पाकली। बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपण देत आहोत करण ठोंबरेला। त्यानंतर आपण पुढील पारितोषिक दरम्यान देणार आहोत। त्यानंतर आपण पुढील पारितोषिक देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। आणि अतिरिक्त वेळ न घेता सर्वप्रथम मी मंचावर सर्वांनी मुकुंदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। सर्वांनी मुकुंदजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। स्पेशल ट्रॉफी जी आम्हाला ट्रॉफी बाळरामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेली आहे आणि त्याचप्रमाणे विनोदजी पाटील साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेला कूलर आपण देत आहोत आणि देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। आपण देऊया द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि हा पारितोषिक आपण कंबाईन देणार आहोत, कारण संघ एकच आहे आणि दोन्ही बॉलर्सला प्राधान्य मिळायला हवंय। सो इन्व्हाइट करतोय संघाचं नाव टीम ओमसाई आगासन आणि बॉलरचं नाव ओमकार पाटील आणि तसेच नागराज मुंडे ठरलं द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण दोघांनी 6 विकेट घेतलेले आहेत आणि हे पारितोषिक त्याचमुळे आपण कंबाईन देत आहोत, कारण दोघांचा परफॉर्मन्स लाजवाब राखला। फायनल पर्यंतचा प्रवास जो खरं तर आगासन टीमने केला त्यामागे मोलाचा वाटा या दोन्ही बॉलर्सचा राखला। आपण ओमकार पाटीलला ही ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे कूलर देत आहोत। ट्रॉफी आम्हाला बाळरामजी पाटील साहेब आणि तसेच कूलर विनोदजी पाटील साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झाला। वेल बॉल ओमकार, वेल प्लेड आणि नागराज मुंडे यांचा देखील जबरदस्त खरं तर बॉलिंग परफॉर्मन्स राखला। वेल प्लेड बोथ बॉलर्स। आणि त्यानंतर आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली या स्पर्धेमध्ये। सर्वांनी बाळरामजी पाटील साहेबांच्या वतीनं त्यांचा विशेषतः आभार मी व्यक्त करतो आणि मंचावरनं मी सर्वांनी मंगेशजी ठाकूर साहेबांना विनंती करतोय, साहेब आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। चला 2 मिनिटं जातील। एनी गेसेस कोणाला द्यायचं बेस्ट बॅट्समन? कौसावाले कोणाला द्यायचं? आगासनवाले कोणाला द्यायचं? बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी जी ट्रॉफी आहे ती आम्हाला सर्वांनी बाळरामजी पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे जी बॅट आहे जागृती स्पोर्ट्सची ते आम्हाला पुष्पम दादांकडून स्पॉन्सर्ड झालेले, त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो। चला टीम खोडे, तुम्हाला नाही वाटत कोणता तुमचा बॅट्समन असेल? नाही वाटत हर्षद दादा? हरकत नाहीये सर, दुसऱ्या टीमला आपण देऊन टाकूया। इन्व्हाइट करतो तुमच्या जोरदार रॅल्यांनी। चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय, रन्स बनवले 71। संघाचं नाव टीम ओमसाई आगासन आणि बॅटरचं नाव निल्सन मडवी इज द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। जोरदार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निल्सन साठी, तर निल्सनलाच ठाऊक नव्हतं की माझ्या नशिबामध्ये हे पारितोषिक आहे की काय, बट काय लाजवाब खेळ राहिला निल्सनचा। वेल प्लेड निल्सन। निल्सनला आपण देऊया द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट। जागृती स्पोर्ट्सची जी बॅट जी आम्हाला पुष्पम दादांनी स्पॉन्सर्ड केली आहे त्याचप्रमाणे बाळरामजी पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेली ट्रॉफी आपण मंगेशजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते देत आहोत। वेल प्लेड निल्सन मडवी। त्यानंतर आपण देत आहोत क्रमांक 3 मंचावरनं हे पारितोषिक देण्याकरिता मी सर्वांनी परेश भंडारी साहेब आणि त्याचप्रमाणे गौरवदादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं। या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया तृतीय पारितोषिक गौरवदादा म्हात्रे आणि त्याचप्रमाणे परेशदादा भंडारी। आणि या संपूर्ण ट्रॉफीज जर आपण पाहिला
तीन समसमात्या ट्रॉफीज तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहतात, ज्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या तिन्ही ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला स्वर्गीय सुनीता चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय मुरलीधर म्हात्रे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेले आहेत. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो आणि देऊया या स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं पारितोषिक जात आहे. जबरदस्त खेळ त्याही टीमचा लागला. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्यांनीही केला, बट सेमीफायनल मध्ये काहीच मिस्टेक झाली, बट हरकत नाहीये. वेल प्ले टीम खोनीला आपण देऊया क्रमांक 3. संपूर्ण टीम बघा, जर सर्व खेळाडू अवेलेबल आहेत हर्षद दादा, सर्व खेळाडूंना घेऊन या. अवेलेबल नसते तर गोष्ट वेगळी होती. सर्वांनी या. लाजवाब खेळ लागला खोनी टीमचा. वेल प्ले टीम खोनी. तृतीय पारितोषिक सेमीफायनल पर्यंतचा प्रवास लागला आणि टीम कॅप्टन सोबत थोडा चर्चा पण नक्कीच करूया. ट्रॉफी दिली जाईल आणि त्यानंतर फक्त कॅप्टनने थांबायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टीम खोनी ठरली आहे क्रमांक 3 सोनारपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. वेल प्ले टीम खोनी. फक्त कॅप्टन थांबा. कॅप्टन ने थांबायचं आहे, फक्त कॅप्टन. हरकत नाहीये. त्यानंतर आपण देऊया द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रनर्स अप आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी विनंती करतो. मनसभावर मी विनंती करतोय सर्वांनी मुरलीधर म्हात्रे साहेबांना आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर्स अप. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या तुम्ही तिन्ही ट्रॉफीज पाहतात त्या मला सन्माननीय मुरलीधर शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया रनर्स अप. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण इन्व्हाइट करूया. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा ची रनर्स अप ठरली आहे टीम ओमसाई आगासन. जबरदस्त खेळ आगासन टीमचा देखील लागला, बट फायनल मॅच मध्ये काहीशा मिस्टेक्स घडल्या, बट वेल प्लेड टीम ओमसाई आगासन. आगासन टीम ठरली रनर्स अप चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाची. आणि आता फक्त कॅप्टन थांबा, बाकी त्या व्यतिरिक्त खेळाडू आपण जाऊ शकता. कॅप्टन थांबा फक्त. कॅप्टन ओमकार या. आपण काही चर्चा ओमकार सोबत आपण करूया. ओमकार फक्त या. ओमकार, सर्वप्रथम पहिला प्रश्न तर हाच असेल की काय वाटतं की फायनल मध्ये तुमच्याकडनं काय कमी झालं आणि कौसाकडून काय जास्त झालं? आमच्या नशिबात एक नंबर नाहीच आहे. असं नसतं ओमकार, खरं तर तुम्ही देखील चांगले खेळले, बट प्रामुख्याने मी गोष्ट विचारेन ऑल ओव्हर कसं वाटलं स्पर्धेमध्ये खेळताना, कसा लागला या स्पर्धेचा अनुभव? कारण पहिल्यांदा ही एका महिन्यात आमची ट्रॉफी आलेली आहे आणि महत्वाची गोष्ट हा हंगामा आतापर्यंत ओमकार कसा राहिला आणि काय वाटतं की कुठे कमतरता भासते, ती कमी जर तुम्ही पूर्ण केली तर येत्या काळामध्ये आणखीन चांगला खेळ आगासनचा पाहायला मिळेल? चांगला खेळचा प्रयत्न करतो आम्ही, पण नाही होत. बॅड लक आहेत आमचे. हरकत नाही ओमकार, येत्या स्पर्धेमध्ये आणखीन चांगला खेळ तुम्ही दाखवाल यासाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो. खरं तर थोडा भावूक झाला कारण या हंगामामध्ये खेळ आहे मित्रांनो. काही दिवस सुखाचे, काही दिवस दुखाचे, या गोष्टी चालत राहतात. बडे खेळाडू म्हणून, एक टीम म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रयत्न करत राहा आणि खेळत राहा. त्यानंतर आपण कोणत्या प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता मी सर्वप्रथम ही ट्रॉफी देण्याकरिता मनसावरनं विनंती करतो. आज मनसावरनं मी विनंती करतो, आज महत्वाची उपस्थिती नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती प्रमिलाताई मुकेश पाटील मॅडम आणि त्याचप्रमाणे सर्वांनीय मुरलीधर म्हात्रे साहेब, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपल्या शुभ हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे सर्वांनीय तसेच सर्वांनी बालाराम ठाकूर साहेबांना देखील मी विनंती करतो आपण यायचं आहे. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण क्रमांक 1 ची ट्रॉफी निर्माण देणार आहोत. कैलासवासी
विनोद विजय भोईर यांचा स्मरणार्थ 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील टीमसाठी आलेला आहे. एकदा जोरदार झाल्या होऊन जाऊ द्या. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाची चॅम्पियन टीम ठरली आहे, टीम कौसा. थँक्यू सो मच. फक्त कॅप्टनने थांबा आणि हे कॅश प्राइज आपण कॅप्टन जवळच देणार आहोत. फक्त कॅप्टन थांबा, त्या व्यतिरिक्त कोणी थांबायचं नाहीये. कॅप्टन आमच्या संवेद आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट विचारेन, या हंगामामधली कितवी ट्रॉफी? क्रमांक 1 ची 7वी ट्रॉफी आणि सातत्याने खरं तर ही गोष्ट मला आवर्जून विचारायची होती. 7वी ट्रॉफी म्हणजे फार मेहनती अंगामध्ये सुरू आहे, चांगला खेळही होतोय आणि या सातत्यामागे खरं तर एकजुटीने आज तुमची जी टीम खेळत आहे या सातत्याच्या मागे कारण काय राहिला? कारण काय नाही, आमची मेहनत आहे. कारण की आम्ही एवढ्या ट्रॉफ्या मारल्या नव्हत्या कधी, यावर्षीच मारल्यात. आणि खरं तर ज्या प्रकारे आज निलेश भोईर खेळले, ज्या प्रकारे ओमकार ज्युनियर खेळला, त्यांचा खेळाविषयी काय सांगशील ॲज अ कॅप्टन? ते नेहमी चांगलेच खेळतात आणि टीमला सपोर्ट पण चांगला. आणि खरं तर एक गोष्ट आणखीन विचारेन, या स्पर्धेचे तुम्ही चॅम्पियन राखलेत, पण या स्पर्धेचा जो माहोल राखला, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना आणि ऑल ओव्हर द एक्सपिरियन्स ॲज अ टीम वर्क कसं राखलं या स्पर्धेमध्ये? खूप चांगला वाटलं. अभिनंदन आणि येत्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यात नंतर आणखीन एक महत्वाचं प्राइज आपण देणार आहोत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुमित पाटील यांच्याकडनं आपल्याला स्पोर्ट्स बायसिकल स्पॉन्सर्ड झालेले आहे आणि तसेच बाळाराम ठाकूर साहेबांच्या माध्यमातून खरं तर आपण जर पाहिलं, मी हे पारितोषिक देण्याकरिता प्ले ऑफ द टुर्नामेंट देण्याकरिता मी मनसावरनं सुमित दादा, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळारामजी ठाकूर साहेब दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो आपण यायचं आहे. सन्माननीय बाळारामजी ठाकूर साहेब आणि सुमित दादा आपण यायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या शुभेच्छा आपण देऊया. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, चला आपण देऊया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. चला कौसावाले कोणाला द्यायचं? एनी गेसेस? 2 मिनिटं फक्त जातील. कोणाला द्यायचं? अतिरिक्त वेळ न घेता तुमच्या जोरदार टाळ्यांनी इन्व्हाइट करतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला, ज्याने रन्स बनवल्या 104. संघाचं नाव टीम कौसा आणि खेळाडूचं नाव ज्युनियर ओमकार ठरलाय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ओमकार साठी. काय लाजवाब खेळ लागला, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. साहेबांच्या शुभेच्छा आपण देत आहोत. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर ओमकार फक्त आपण थांबा आणि मान्यवरांना मी विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि 1000चं जे कॅश प्राइज होतं ते देखील आपण ओमकारकडेच देऊया. ओमकार, महत्वाची गोष्ट की या हंगामामधली कितवी सिरीज आहे? सर्वप्रथम ही गोष्ट मी विचारेन. माझी सिरीज आता आठवण पण नाही, मला वाटतंय दुसरी आहे. हरकत नाही, आठवत नाही, हरकत नाही आहे. आकडा लक्षात नाहीच राहिला पाहिजे. खरं तर फार लाजवाब खेळ तुम्ही दाखवला ओमकार. जो परफॉर्मन्स तू आज दिला, जे सातत्य तू दाखवलं, त्यासाठी कोणता स्पेशल सराव करतो का? नाही, काय नाही, असं बस खाली कॉन्फिडन्स होतं की करायचं आहे आज काहीतरी आणि हेच करून दाखवलं. बॅटिंगने चांगलं झालं आणि बॉलिंग पण चांगली झाली, त्याच्यामुळे आम्ही संघ जिंकला. आणि आमचा एक प्लेअर पण शॉर्ट होता, कल्पेश गोवारी, तर त्याच्यामुळं पण आम्हाला थोडं हे होतं की आम्हाला आता पूर्ण चढून खेळायचं आहे आणि विकेट नाही द्यायचं आहे, मला पण पूर्ण खेळायचं आहे. त्याच्यामुळं पण चांगला परफॉर्मन्स झाला माझा.
आणि ऑल ओव्हर ज्या प्रकारे तुमची टीम खेळली, कारण आज एकही सामन्यामध्ये असं वाटलं नाही की कौसा कुठे मागे पडलेली आहे. प्रत्येकी मॅचमध्ये डॉमिनेटिंग क्रिकेट तुम्ही खेळले आणि ऑल ओव्हर जो आज टीम वर्क राखला, टीम विषयी काय सांगू इच्छिता ज्या प्रकारे आज या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत? टीम तर नक्कीच चांगलीच चालली आणि चांगलाच कॉन्फिडन्स आहे पोरांना, कारण की खेळायचा आता अनुभव झाला आहे. कारण की आता आम्ही चांगले टुर्नामेंट चांगले खेळतो, तर त्याच्यामुळे काय आता नर्वसनेस नसतोच पोरांच्यामध्ये, त्याच्यामुळे आता चांगलाच चाललं आहे आमचं. आणि स्पेशली अजून देखील या हंगामामध्ये भरपूर साऱ्या स्पर्धा तुमच्यासाठी बाकी असतील, बट त्या स्पर्धा खेळण्याआधी टीमसाठी काय सांगाल? टीमला हेच सांगेन की एकजूट राहा, कॉन्फिडन्स ठेवा, आपण नक्कीच जिंकू आणि पुढे पण स्पर्धा खेळू. वेल प्लेड, अभिनंदन. जबरदस्त खेळ आपण पाहिला ओमकार ज्युनियरचा. ओमकार ज्युनियर ठरला चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि अशा प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफी सोनारपाडा यशस्वीरित्या समाप्त होत आहे. चॅम्पियन ठरली आहे टीम कौसा. आपण त्यांना पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा आणि आयोजकांची परवानगी घेऊन मी इथे हे जाहीर करतोय की ही स्पर्धा यशस्वीरित्या या चरणावरती समाप्त होत आहे. पुन्हा एकदा एक नवीन स्पर्धेमध्ये भेटू. सो तोपर्यंत शुभरात्री मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.